नव्या जीवाची नभाली, कुशीत माझ्या बालकृष्ण खेळी. मायेचा त्याला विणते पांघर, अन्नपूर्णे गो ये गो माय. वहिनी, चहा टाकते का जरा? उतरून टाक. तुम्ही बी हिथं चिडी ओढत बसा. कितींदा सांगायचं रानात जावा नाही तर फारावर म्हणून. ऐकू नका तुम्ही. आता जावा की जरा लांब. हा उद्याचा शेवटचा दिवस समजा ठीक होईल. कुणाची नजर लागली कोणास ठाऊक. आई कोणाची न कसली दृष्ट काढताय मावशी? कुणाची आणि काय सांग. अगो बाय, काय ग आई? वहिनी, अगो बाई काय झालं? आत्ताच नजर काढली होती मी. लगेच उतारा पडला बाय. अगं मावशी, तुझ्या सुनाला नजर लागली, पण त्याचा उतारा इतका साधा सरळ नाही. मोकळ्या हवेत घेऊन चला हिला. चला चल 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 बाय. ये ये ये. सावकाश. लांब श्वास घे. सोड. परत घे. लांब श्वास घे. या काळात काळजी घ्यायला पाहिजे बेटा जरा. औषधं वेळच्या वेळी घ्यायला पाहिजेत. रोज जेवणापूर्वी हात धुतले पाहिजेत. स्वच्छ हवा पोटात घेतली पाहिजे. सकाळी रोज फिरायला जायला पाहिजे. बरोबर की नाही? तरी बी मी असली सांगत असते, जरा लांब जाऊन बिडी वडा म्हणून. ऐकतच नाही ती.
कितवा? हं, तिसरा असेल. माझ्या पुरीच्या मग काय होतं तसं लागले ऐकून असतं का? मागच्या 2 वेळेला बी असंच झालं बघा डॉक्टरांबाई. कमी वजनाचं पोर जन्माला आलं. फक्त बीडीच्या धुरानेच नाही, घरातल्या इतर धुराने सुद्धा परिणाम होऊ शकतो. औषधं लिहून देते मी. सकाळ दुपार रात्र 3 वेळा घ्यायचे. 3 दिवसांनी परत दाखवायला यायचं आहे. हे औषध. काय ग मावशी, कुठं अडकलीस? चुलीपासनं बाईला कसं लांब ठेवायचं? हं? बाईच्या जन्माला चुलीची मुलाची गाठ बांधलेली असते. आमचा जन्म गेला नाही चुलीपाशी. त्यात चुलीची नजर लागली बघ तुझ्या घराला. उगं काहीतरी बोलायला कसं. खरं तर सावकाशी ग बाई. हो ताई, आज इथं कुठे वाट चुकली? यांना घेऊन गेले होते जरा दवाखान्यात. हा हा, चला की चहा टाकते. हा, घेऊन जा. नको, परत कधीतरी येतो. अहो चला की, चला चला, त्याला किती वेळ लागतोय? या 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 या, चला. या की. बसा बसा. चुलीचीच नजर. म्हणजे तुझ्या घरात असणाऱ्या चुलीतून निघणाऱ्या धुराची नजर लागली तुझ्या घरादाराला मावशी. तुझं घर बंदिस्त आहे आणि चूल घरात आहे. आता त्या चुलीतून निघणाऱ्या धुराला जायला वाट आहे का? त्यामुळेच हे असले सगळे त्रास आहेत. खोकला, श्वास घ्यायला त्रास, दमा. त्या घरातल्या चुलीची नजर लागली तुझ्या घरादाराला मावशी. बघितलंस ना, फुकणीची गरज ना धुराचा त्रास. माझ्या बबलूच्या वक्ताला बी मला लय त्रास झालता खोकल्याचा. मग या जयश्री ताईंनीच सरकारी योजनेतनं ही शिगडी घेऊन दिली आणि सगळा त्रासच संपला बघ. चल ये. अगं आहे, अगं आपण बी घेऊ की असली गॅसची शेगडी वहिनीसाठी? पण आपल्या समजा घराचं याच्यावर उरकायचं वय. अहो सोपं आहे. तुमच्या घरातली चूल घेऊन जा बाहेर ओसरीवर आणि घरातला धूर बाहेर काढा उघड्यावर आणि ह्या गॅसच्या चुलीला घरात आणा. हा, अगं आणि मी लिपिन की तुझ्या संग चूल ओसरीत आणूया ना आपण आपल्या घरात. पण हे नळकंड अचानक संपल्यावर काय करायचं? अहो संपल्यावर भरायचं. लगेच येतात त्यांची लोक. आणि सरपण आणण्यासाठी जितकी मरमर करावी लागते ना, त्यापेक्षा लवकरच होतंय समजा. महाग असेल ना? हे अहो सरकारची मदत आहे की, पंतप्रधान उज्ज्वला योजना.
आणि सरकारची मदत असो की नसो, आपली ना आपल्या घरच्यांची काळजी घेणं भाग आहे की नाही आपल्याला? हा काय ताई? अग्निदेवारे ईश्वरा नैवेद्य घाती याला सारा लिंपी आली म्याचुल बाय अन्नपूर्णे गोये गोमय दारी उभी दुभती गाय दुधाला खापरी साय अंगणी खेलो चिमणे पाय अन्नपूर्णे गोये गोमय चूल नको मला नको धुराला निरोगी राहू दे बाळा उज्ज्वला माझ्या पाठी गोराय अन्नपूर्णे गोये गोमय सगळ्या चवीचा मेल घातला जेवाया बालकृष्ण पाटी बैसला मुटू मुटू खाई लोणी साय अन्नपूर्णे गो